आपण कधी विचार केला आहे का की आत्मजागरूकता म्हणजे नेमकं काय? गंमत म्हणजे याचं उत्तर आपल्याला 1955 सालच्या एका साध्या पण खूप प्रभावी मॉडेलमध्ये सापडतं. हे मॉडेल आपल्याला केवळ स्वतःलाच नाही तर आपले संवाद आणि नातेसंबंध अधिक चांगले बनवायला मदत करतं. चला तर मग याबद्दलच आज बोलूया. असं कधी झालंय का की कुणीतरी आपल्याबद्दल असं काहीतरी सांगितलं जे बाकी सगळ्यांना माहीत होतं, पण आपल्यालाच त्याचा पत्ता नव्हता? अगदी तसंच, जसं आपल्या चेहऱ्यावर काहीतरी लागलेलं असतं आणि ते आपल्याला कुणीतरी सांगितल्यावरच कळतं. हाच तो क्षण असतो जेव्हा आपल्याला आपल्या ब्लाइंड स्पॉटची म्हणजे आपल्या अज्ञात पैलूंची जाणीव होते. आणि बरोबर, आजचा आपला विषय याचबद्दल आहे. ओके, तर मग सुरुवात करूया हे समजून घेण्यापासून की हे ब्लाइंड स्पॉट्स नक्की असतात तरी काय, आणि ते आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात इतकी महत्त्वाची भूमिका का बजावतात. बघा, आपल्या सगळ्यांमध्येच असे काही ब्लाइंड स्पॉट्स असतात. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचे असे काही पैलू जे इतरांना स्पष्ट दिसतात पण आपल्याला स्वतःला दिसत नाहीत. आणि इथेच योग्य फीडबॅकची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. कारण हा फीडबॅकच आपल्याला ते पैलू दाखवतो आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची एक जबरदस्त संधी देतो. ठीक आहे, मग आता ही संकल्पना आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एका शक्तिशाली फ्रेमवर्कबद्दल जाणून घेऊया. हे फ्रेमवर्क आपल्याला आत्मजागरूकतेचा नकाशाच तयार करून देतं. तर हे आहे जोहरी विंडो. 1955 मध्ये जोसेफ लुफ्ट्स आणि हॅरिंग्टन इंगहॅम या दोन मानसशास्त्रज्ञांनी हे विकसित केलं. नावामागची गंमत अशी आहे की त्यांनी आपल्या नावातील जो आणि हरी हे शब्द एकत्र करून याला जोहरी असं नाव दिलं. हे मॉडेल काय करतं तर ते आपल्या आत्मजागरूकतेला 4 सोप्या भागांमध्ये किंवा क्वाड्रंट्समध्ये मांडतं, ज्यामुळे आपल्याला स्वतःला आणि इतरांना समजून घेणं सोपं जातं. चला पहिला भाग बघूया, खुला भाग किंवा ओपन एरिया. हा भाग म्हणजे काय? तर या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्वतःबद्दल माहीत आहेत आणि इतरांनाही माहीत आहेत. आपलं सार्वजनिक व्यक्तिमत्व असं म्हणू शकतो. आपलं वागणं, आपली कौशल्य जी सगळ्यांसमोर उघड आहेत. आणि याचमुळे प्रभावी संवाद शक्य होतो. आता येतो दुसरा भाग, जो खूप इंटरेस्टिंग आहे, ब्लाइंड स्पॉट. नावाप्रमाणेच इथे अशा गोष्टी येतात ज्या इतरांना आपल्याबद्दल माहिती असतात पण आपल्याला स्वतःलाच माहीत नसतात. कदाचित आपल्या काही सवयी असतील किंवा वागण्याची पद्धत ज्याकडे आपलं कधी लक्षच गेलं नाही. आणि हो, याचमुळे अनेकदा गैरसमज निर्माण होऊ शकतात. तिसरा भाग आहे लपलेला भाग किंवा हिडन एरिया. हा आपला खाजगी भाग आहे. इथे आपल्या अशा गोष्टी येतात ज्या आपल्याला स्वतःबद्दल माहीत आहेत पण आपण त्या इतरांपासून लपवून ठेवतो. आपली काही गुप्त असतील, भीती असेल किंवा काही भावना असतील ज्या आपण जाणून बुजून खाजगी ठेवतो. यालाच कधीकधी मुखवटा किंवा फसाड असेही म्हटलं जातं. आणि शेवटचा चौथा भाग, अज्ञात भाग किंवा अननोन एरिया. हा भाग तर सगळ्यात रहस्यमयी आहे. यात अशा गोष्टी येतात ज्या ना आपल्याला स्वतःबद्दल माहिती आहेत ना इतरांना. ही आपली सुप्त क्षमता आहे, आपल्या आत दडलेली कौशल्य ज्यांचा शोध अजून लागायचा आहे. खरं तर ही एक मोठी संधी आहे. ओके, तर आता आपण हे 4ही भाग पाहिले. मग आता प्रश्न पडतो की या सगळ्याचा उपयोग काय? तर जोहरी विंडो मॉडेलचं मुख्य ध्येय आहे आपला पहिला भाग म्हणजेच ओपन एरिया किंवा खुला भाग शक्य तितका मोठा करणं. जेव्हा आपला खुला भाग मोठा असतो तेव्हा टीमवर्क चांगलं होतं, नातेसंबंध अधिक घट्ट होतात आणि कामातही समाधान मिळतं. मग हा भाग मोठा करायचा कसा? यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक, आपला ब्लाइंड स्पॉट कमी करणं, आणि हे होतं फीडबॅक मागून. आणि दुसरं, आपला लपलेला भाग कमी करणं, आणि हे होतं विचारपूर्वक आपल्याबद्दल इतरांना सांगून, म्हणजेच सेल्फ डिस्क्लोजर करून. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो फीडबॅक. आपले ब्लाइंड स्पॉट्स कमी करायचे असतील तर फीडबॅक घेणं गरजेचे आहे. पण मग तो प्रभावी फीडबॅक कसा द्यायचा आणि कसा स्वीकारायचा? बिल गेट्स यांनी खूप छान म्हटलं आहे, आपल्याला अशा लोकांची गरज आहे जे आपल्याला फीडबॅक देतात, कारण त्याच मार्गाने आपण सुधारणा करतो. हे अगदी खरं आहे. फीडबॅक म्हणजे फक्त चुका काढणं नाही, तर तो आपल्या विकासाचा, आपल्या प्रगतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण कोणताही फीडबॅक देऊन चालत नाही. तो प्रभावी असायला हवा. आणि त्यासाठी त्यात हे 7 गुण असणं गरजेचं आहे. तो वेळेवर दिलेला असावा, दयाळूपणे, सकारात्मक, प्रामाणिक आणि उपयुक्त असावा. आणि हो, तो संक्षिप्त आणि विशिष्टही असायला हवा.
जेव्हा फीडबॅकमध्ये हे सगळे गुण असतात तेव्हा तो समोरच्याला मदत करतो, त्याला कमीपणा नाही वाटू देत. फीडबॅक देण्यासाठी एक खूप सोपी 3 टप्प्यांची पद्धत आहे. पहिलं, कायम ठेवा. म्हणजे समोरच्या व्यक्तीने काय चांगलं केलं आणि ते त्यांनी पुढेही चालू ठेवावं हे सांगा. दुसरं, सुधारणा करा. इथे सगळ्यात महत्त्वाची सुधारणा कोणती करता येईल यावर बोला आणि पुढच्या वेळी काय वेगळं करता येईल यावर लक्ष द्या. आणि तिसरं, विचारा. त्यांना विचारा की त्यांना काही प्रश्न आहेत का किंवा त्यांना हा फीडबॅक पटला आहे का. बघा किती सोपं आहे. चला, हे सगळं एका उदाहरणातून समजून घेऊया. समजा क्रिस नावाचा एक मॅनेजर आहे. त्याची जोहरी विंडो कशी दिसेल? बघा, त्याच्या खुल्या भागात आहे की त्याचा आर्थिक ज्ञान चांगलं आहे आणि तो एक प्रभावी संवादक आहे. हे त्यालाही माहीत आहे आणि टीमलाही. पण त्याचा ब्लाइंड स्पॉट काय आहे? तर तो कधीकधी खूप जास्त लक्ष घालतो, म्हणजे मायक्रो मॅनेज करतो, जे त्याच्या टीमला दिसतं पण त्याला नाही. त्याच्या लपलेल्या भागात आहे सार्वजनिक भाषणाची भीती. आणि अज्ञात भागात काय असू शकतं? तर एक उत्तम मार्गदर्शक बनण्याची क्षमता जी अजून समोर आलेली नाही. या उदाहरणामुळे हे 4ही भाग एकदम स्पष्ट होतात. तर आत्तापर्यंत आपण वैयक्तिक पातळीवर बोललो, पण आत्ता पाहूया की हेच मॉडेल मजबूत टीम्स आणि चांगलं नेतृत्व घडवण्यासाठी कसे एक शक्तिशाली साधन बनू शकतं. याचा थेट संबंध भावनिक बुद्धिमत्तेशी म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्सशी EQ आहे. इमोशनल इंटेलिजन्सचे जे 5 मुख्य घटक आहेत, आत्मजागरूकता, आत्मनियमन, प्रेरणा, सहानुभूती आणि सामाजिक कौशल्य, जोहरी विंडो या सगळ्यांना वाढवायला मदत करते. जेव्हा आपण आपला खुला भाग वाढवतो तेव्हा नकळतपणे आपण या सगळ्या क्षमतांमध्ये सुधारणा करत असतो. आणि आजच्या काळात यशासाठी हे किती महत्त्वाचं आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. तर मग याचा शेवटचा परिणाम काय? जेव्हा आपण हे मॉडेल वापरतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मजागरूकता वाढते. पण एवढेच नाही, यामुळे टीममध्ये विश्वास आणि एक प्रकारची मानसिक सुरक्षितता निर्माण होते. संवाद अधिक चांगला होतो, सहकार्य वाढतं आणि मतभेद सोडवणंही सोपं जातं. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आत्मविश्वासही वाढतो. थोडक्यात हे एका निरोगी आणि यशस्वी टीमसाठी खूप फायदेशीर आहे. तर आता जाता जाता एक विचार करूया. आपला खुला भाग वाढवण्यासाठी या आठवड्यात अशी कोणती एक छोटीशी गोष्ट करता येईल? कदाचित एखाद्या विश्वासू सहकाऱ्याकडून फीडबॅक मागता येईल किंवा टीमसोबत एखादी गोष्ट विचारपूर्वक शेअर करता येईल. लक्षात ठेवा, एक छोटासा प्रयत्न सुद्धा आपल्या आत दडलेल्या नवीन क्षमतांना बाहेर आणण्यासाठी पहिलं पाऊल ठरू शकतो.